मानसिक दृष्ट्या मजबूत कसं बनायचं? ब्रेन, आपलं डोकं जेव्हा चांगल्या प्रकारे काम करतं तेव्हा आपण चांगले विचार करू शकतो, जीवनामध्ये चांगला बदल आणू शकतो. जेव्हा आपल्याला मोठे निर्णय घ्यायचे असतात, कठीण प्रसंगांमध्ये संघर्ष करायचा असतो, त्या क्षणी मानसिक दृष्ट्या मजबूत असणं फार महत्वाचं आहे. गरजेचं नाही की प्रत्येक क्षण तुमच्या आयुष्यात चांगला असेलच. कधी कधी तुम्हाला अशा पण प्रसंगांचा सामना करावा लागेल की जे फार कठीण प्रसंग असतील. कधी असं पण होतं की माणसं प्रसंगांचा सामना करून करून थकतात, ते त्यांच्या जीवनामध्ये हार मानतात. पण जी माणसं मानसिक दृष्ट्या मजबूत असतात ती कठीण प्रसंगातून बाहेर पडतात. माणसांच्या डोक्यातले विचार कधी चांगले असतात तर कधी वाईट असतात. चांगले विचार जेव्हा माणूस करतो तेव्हा तो चांगले कल्याणकारी विचार करतो, पण जिथे वाईट विचार भावना जन्म घेतात तिथे विनाश होतो. पहिले विचार आपल्या डोक्यात जन्म घेतात, त्यानुसार आपले शरीर कार्य करतं. जेव्हा तुम्ही दुःखी असता त्यावेळेला तुमचं मन अस्थिर असतं, नैराश्य येतं, शरीरातली ऊर्जा कमी होते. त्याच ठिकाणी तुम्ही सकारात्मक असता तर उत्साहपूर्वक विचार करता, तेव्हा तुमच्या शरीरात अत्याधिक ऊर्जा वाहते, तुम्ही ऊर्जावान दिसता. जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा तुमच्यात एक वेगळी सकारात्मक ऊर्जा येते, एक वेगळा जोश येतो. असं का झालं? कारण तुम्ही सकारात्मक विचार केलात. शरीर तर तेच आहे तुमचं. जेव्हा दुःख होतं तेव्हा तुमचं शरीर ऊर्जाविहीन होतं. जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार करता एक वेगळाच जोश असतो, तेव्हा तुमचे शरीर सकारात्मक ऊर्जांनी भरलेलं असतं. याचा अर्थ असा होतो की आपल्या डोक्यात जे उत्पन्न होत आहे, जे विचार चालत आहेत, त्या विचारांवर आपण अवलंबून असतो. जे होऊन गेलं आहे, जे झालं आहे त्याचा विचार करणं सोडून द्या. तुम्हाला माहिती आहे का, सूर्य रोज पूर्वेकडून उगवतो आणि मावळतो मात्र पश्चिमेला. समजा या उलट झालं तर, उगवला पश्चिमेकडून आणि मावळला पूर्वेकडे तर? आता तुम्ही म्हणाल असं कसं होईल? असं होऊच नाही शकत. बरोबर आहे तुमचं. हा एक प्रकृतीचा नियम आहे. आपल्या हातात काहीही नाही. त्याचप्रमाणे ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात, ज्या घटना होऊन गेल्या आहेत, त्या घटना त्या गोष्टींमुळे आपण सतत स्वतःला त्रास करून घेतो. तुम्ही जास्त विचार केल्यामुळे तुम्ही ती घटना बदलू शकता का? तर नाही. घडलेल्या परिस्थितीची काळजी कराल तर तुम्हाला त्रास होत जाणार. त्यामुळे तुमच्या जे आयुष्यामध्ये घडून गेलं आहे, प्रयत्न करा त्याला विसरायचा. त्याची एक पद्धत सांगते तुम्हाला. येणाऱ्या भावी जीवनाकडे लक्ष केंद्रित करा, तुमच्या भविष्याकडे लक्ष द्या. आज तुम्ही काय करू शकता याचा विचार करा, तुमचं ध्यान केंद्रित करा, तुमचा फोकस केंद्रित करा. बस.